हॅलो एव्हरीवन. प्रॉब्लेम आहे स्टॉक थेरमवरती. प्रिवियस इयर क्वेश्चन आहे, सॉल्व करूया. प्रॉब्लेम दिलेला आहे, एक फंक्शन दिलेलं आहे, देन सरफेस दिलेला आहे पॅराबॉइडचा आणि एक प्लेन दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले स्टॉक थेरम काय पाहू. तर स्टॉक थेरम आहे इंटिग्रेशन ऑफ एफ आर डी आर इज इक्वल टू डबल इंटिग्रेशन ऑफ, इथं जो एस आहे हा लिमिट आहे, डो इंटू क्रॉस प्रोडक्ट्स ऑफ एफ आर इंटू एन कॅप युनिट वेक्टर आहे, वेक्टर लेतो, डी एस एरिया आहे. ठीक आहे. तर ही लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड. प्रॉब्लेम आपल्याला आर एच एस दिलेला आहे, फाइंड करायला लावला आहे. आपण आर एच एस इज इक्वल टू एल एच एस आहे. सो आता आपण एल एच एस फाइंड केला तर आर एच एस भेटून जाईल. तो एल एच एस घेऊन सॉल्व करूया. या प्रॉब्लेममध्ये प्लेन दिलेला आहे तुम्हाला झेड इज इक्वल टू 2. झेड इज इक्वल टू 2. जेव्हा प्रॉब्लेममध्ये झेड इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू समथिंग 0, असा काही प्रॉब्लेम दिलेला असेल झेड एक्स वाय, तर आर एच एस घेऊन सॉल्व करा. तर सॉरी एल एच एस घेऊन सॉल्व करा. एल एच एस इज इक्वल टू एल एच एस. तर एल एच एस साठी इंटिग्रेशन ऑफ एफ आर डी आर इज इक्वल टू एफ डी एक्स प्लस एफ टू डी वाय प्लस एफ थ्री डी झेड. आता एफ वन एफ टू एफ थ्री काय, जे गिवन फंक्शन आहे, जे आय जे केच्या कंपोनंटसोबत जे आपण व्हेरिएबल्स आहे ते एफ वन एफ टू एफ थ्री, तर तेच आपण इथं गिवन फंक्शन लिहिलेलं आहे. हे फंक्शन गिवन आहे. हे फंक्शन आपण आर एच एसच्या इक्वेशनमध्ये टाकलं, लेफ्ट हँड साईडला टाकलं. लेफ्ट हँड साईडला टाकल्याच्या नंतर हे जे इक्वेशन आहे याला इक्वेशन 1 नंबर दिला. तर नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये एक पॅराबॉइडल सरफेस दिलेला आहे आणि एक प्लेन दिलेलं आहे. जर प्लेनची व्हॅल्यू झेड इज इक्वल टू 2, झेड इज इक्वल टू 2 जर आपण पॅराबॉइडलच्या इक्वेशनमध्ये जर टाकली तर 4 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर 4ला 2चा स्क्वेअर लिहिता येईल. तर मग 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याला जर आपण कम्पेअर केलं सर्कलच्या इक्वेशनसोबत तर आरची व्हॅल्यू 2 येते, आर रॅडियस 2 येते. हे जे सर्कलचं इक्वेशन बनतं आहे, हा सर्कल, तर सर्कल याची रॅडियस आहे 2, सर्कलचे लिमिट आहे 0 पासून सर्कल स्टार्ट होतोय आणि टोटल सर्कल 360चा, म्हणजेच याची लिमिट आहे 0 to 2 पाय. आपल्याला माहिती आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू बी साइन थिटा. जेव्हा इक्वेशन सर्कलचं आहे तर ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू आर. त्यामुळं एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. तर एक्स आरची व्हॅल्यू टाकली 2, हे दोन इक्वेशन भेटली एक्स आणि वायची, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू भेटल्या. याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू थिटा, तर डी थिटा डी एक्स आणि डी वायच्या व्हॅल्यूज भेटल्या. ह्याच व्हॅल्यू इथे लेफ्ट हँड साईडला टाकल्या, लेफ्ट हँड साईडच्या इक्वेशनमध्ये टाकल्या. तर असे काहीतरी आलं. यामध्ये जो झेड आहे तो झेड इज इक्वल टू 0 दिलेला आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू डी थिटा, सॉरी झेड इज इक्वल टू 2 दिलेला आहे. झेड इज इक्वल टू 2 दिलेला आहे. हा कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे डी झेड बाय डी थिटा इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे हा राहिलेला डी झेडच्या टर्म्स आहे
या सगळ्यात 0 झाले, इथे 0. या फक्त व्हॅल्यू पुटअप करून फक्त 2च टर्म भेटले, ही एक 0 प्लस. आता या इंटिग्रेशनला सॉल्व करू. लिमिट आहे 2 पाय टू 0. मल्टिप्लिकेशन केलं 3 into 2, 2 into -2 is -12 sin square theta d theta minus 2 into इथे z ची व्हॅल्यू 2 आहे, 2 चा स्क्वेअर 4, 4 into 2, 2 into -2 16 -16 cos square theta d theta. इथलं जे मायनस साईन आहे इंटिग्रेशनच्या बाहेर कॉमन काढलं, टू पाय टू 0 12 sin square theta d theta plus 16 cos square theta d theta. आता हे मायनस साईन आपण लिमिट अप्पर लिमिटला लोअर लिमिटला अप्पर लिमिट जर केलं तर इथलं मायनस साईन निघून जातं. आपली प्रॉपर्टी आहे, सो तर लिमिट चेंज केलं π/2 to 0, बाकीच्या टर्म ॲज इट इज sin square theta d theta plus 16 cos square theta d theta. आता हे लिमिट प्रत्येक टर्मला दिलं, या टर्मला 0 to 2 पाय 12 sin square theta d theta plus 0 to 2 पाय 16 cos square theta d theta. आता ह्या दोन टर्मला रिडक्शन मेथड वापरली. सगळ्यात पहिले पहिली टर्म सॉल्व करू. ही टर्म फर्स्ट, इंटिग्रेशनची टर्म सेकंड. पहिली टर्म 0 to 2 पाय 12 इज इक्वल टू I1 पहिली म्हणतो इज इक्वल टू sin square theta d theta. आता मी रिडक्शन मेथडला 4 समोर घेतला, लिमिट 0 to 2 पाय होतं, आता होईल π/2 12 sin square theta d theta. 12 ॲज इट इज, 12 इंटिग्रेशनच्या बाहेर आला, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर इथं इवन टर्म आहे, तो 1/2 इंटू इथं लिमिट आहे π/2. याला 48 इंटू π/4. ठीक आहे. यानंतर इंटिग्रेशन सेकंड टर्मचा लिमिट आहे 0 to 2 पाय 16 cos square theta d theta.
सेम 4 समोर आला, लिमिट π/4 16 बाहेर आला, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं त्याला, cos स्क्वेअर थीटा d थीटा 16 × 4 64 त्यानंतर इथं इवन टर्म आहे 1/2 इंटू लिमिट आहे, सॉरी इथं लिमिट इथं चुकलं आहे, तर π/2 आहे. ठीक आहे, इथे येईल π/2 हे आलं 64 4 आता जे टर्म्स आल्या होत्या ते इंटिग्रेशनमध्ये टाकल्या, जे व्हॅल्यूज आल्या होत्या आपल्या f.dr त्या इज इक्वल टू पहिले आली होती 48π/4 प्लस सेकंड इंटिग्रेशनचा आन्सर आहे 64π/4. अठ्ठेचाळीस अधिक 64 4 आणि 8 12 112 भागिले 4 आन्सर येतं 28π. हे फायनल आन्सर. TR is equal to 28π. 28π.